या अधिकाऱ्यांना डोकं असेल तर हे नाव ऐकल्यानंतर हा रिपोर्ट येईपर्यंत कारवाई करण्याची हिम्मत राज्य सरकारमधला किंवा महापालिकेतला कोणताच अधिकारी करणार नाही। हे उत्तर स्वतःच्या सहीने लिहिलंय त्या वैज्ञानिकाचं, त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे डॉक्टर अनिल काकोडकर। जगात नामांकित असलेल्या अनिल काकोडकरांनी जर तज्ञ समिती नेमली आणि त्याचा अहवाल येत नाही तर डोंबलाची बंदी तुम्ही आणताय, कशाची बंदी तुम्ही आणताय? आणि म्हणून एक एक पावलं आपण पुढे टाकतो। न्यायालयीन टाळं सुद्धा उघडावं यासाठी सरकारची भूमिका। आणि आता हा आयोग आणि हे उत्तर आणि या मंत्र्यांनी लिहिलेलं पत्र हे तर सरकारचीच भूमिका आहे ना। मग सरकार बनली कसं आहे? मला एवढंच बोलणं सोयीचं, कारण कोर्टातल्या बद्दल आता इथं बोलणं सोयीचं ठरणार नाही। आणि म्हणून 20 तारखेला याबद्दलची केसची तारीख आहे। त्या केसमध्ये अंतिम निर्णय येईपर्यंत मी आज तुमच्या महासंमेलनानंतर मी आणि आदितीताई दोघं मिळून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि या निकाल लागापर्यंत कुठल्याही मूर्तिकाराला आणि कारखान्यावर कारवाई करणार नाही हे आदेश तुम्ही सांगणार, हे आदेश सांगणार। आणि नंबर 2, मी स्वतः एमपीसीबीला आता पत्र लिहिणार आहे। आदिताई तुमचंही द्या, कारण भाऊ बहिणीचं एकत्र केलं तर जरा जोर होतो। आणि एमपीसीबीला सांगू तुम्हाला अभ्यास करायचा तेव्हा करा, पण आता अनिल काकोडकर साहेबांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे, तज्ञ समिती नेमली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तो रिपोर्ट हेच सांगेल पीओपी विषारी नाही, पीओपी हा अयोग्य आहे, हे मंडळ चुकीचं आहे। आणि तो निर्णय येईपर्यंत तुम्ही कारवाई करू शकत नाही। आणि